हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आम्ही जातोय अलिबागला. सो हे दत्त स्नॅक्समध्ये आम्ही आलो होतो. वडापाव आणि थालीपीठ घेतलं. त्यानंतर आम्ही पाइनॅपल ज्यूस घ्यायला एक हॉल्ट घेतला, कारण आम्हाला खूप तहान लागली होती. उन्हामुळे खूप जास्त ऊन होतं. थंडगार आम्ही हे पिला. थोडं बरं वाटलंय पिऊन. आणि अलिबाग प्लॅन आमचं अचानक डिसाईड झालं की जायचं अलिबागला म्हणून. सो आम्ही संडे आणि मंडे असं करून जातोय. सो आम्ही हे ब्लू कोस्ट रिसॉर्ट जे आहे ते आम्ही मेक माय ट्रिप मधून बुकिंग केलं होतं. तर चला बघूया कसं आहे ही रिसॉर्ट. माझ्यासोबत तुम्हीही बघा. सो हे रिसॉर्ट जे आहे ते नागाव बीच पासून 2 मिनिटावरती आहे. खूप छान ग्रीनरी आहे. काहीतरी वेगळं होतं इथे. नॉर्मल रेस्टॉरंट, नॉर्मल जे हॉटेल तसं नव्हतं. ते हे टेंट सिस्टम होतं आणि सगळं त्यांनी छान मेंटेन करून ठेवलेलं. सगळीकडे नारळांची झाडे, त्याच्यामध्ये हे रिसॉर्ट असं होतं. तर चला हा टेंट कसा आहे आतून ते बघूया. सो मी ओपन केला डोर आणि बघितलं तर एक बेड होता प्रशस्त. त्याच्या साईडला एक टेबल होतं स्मॉल. त्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल, कॉफी सॅशे, शुगर आणि कपडे वाळत ठेवायला एक रॅक दिलेलं त्यांनी वुडनचं. आणि बाथरूम पण छान आहे. एक प्रॉपर मिरर दिलाय, बेसिन आणि स्पेशली बाथ टब होता इथे. सो ऑल ओव्हर बघायचं तर प्रॉपर्टी खूप छान आहे. टेंट सिस्टम आहे. तुम्ही इथे नक्कीच ट्राय करू शकता. एक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही. इथे छान झुला पण होता, तर तिथे मी थोडा टाइमपास केला, थोडा आराम केलं. छान वाटलं खूप. असं वाटलं कोकणामध्येच आले मी. सगळीकडे मस्त छान अशी झाडे बघून. त्यानंतर आम्ही फुटबॉल गेम खेळत होतो दोघंच टाइमपास म्हणून, कारण जेवणाच्या ऑर्डरला 1 तास लागणार होता. सो आम्ही 1 तास काय करायचं, तर आम्ही मग असं टाइमपास गेम खेळत होतो. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark. जेवण रेडी झालं होतं. बरोबर त्यांना 1 तास लागला, कारण ते फ्रेश कुक करतात, त्याच्यामुळे त्यांना टाइम लागतो. सो आम्ही पॉम्फ्रेट फ्राय, जे माझं फेवरेट आहे, आणि प्रॉन्स थाली, जे लोहितचं फेवरेट आहे, असं 2 थाल्या आम्ही मागवल्या होत्या. खूप छान आम्ही एन्जॉय केलं होमली फूड. आणि ही पण वाट बघत होती आम्ही कधी जेवून उठतोय, म्हणजे पूर्ण ताट फिनिश करून टाकेल म्हणून. जेवून झाल्यावरती आम्ही असंच रिसॉर्ट एक्सप्लोर करत होतो. झाडे बघत होतो. हे चाफ्याचं झाड आहे छान असं. आणि नंतर आम्ही टेंटमध्ये आलो, थोडं रेस्ट केला आणि पुन्हा इव्हिनिंगला 4:30 वाजता आम्ही कॅफे एरियामध्ये गेलो, चहा पिला आणि एका बीचवरती गेलो, जो नियर आहे नागाव बीच. तिथे गेल्यावरती खूप जास्त रश होती आणि मला रशवाला बीच नको होता. इतका क्लीन पण नव्हता. सो माझा थोडं जाऊन तिथे मूड ऑफच झाला. तर त्यानंतर आम्ही एका दुसरा छान बीचवरती गेलो. तो पाहायला आपण दुसरा पार्ट 2 करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही स्टे कनेक्ट राहा आणि माझा पार्ट 2 नक्कीच पहा. सो स्टे ट्यून गाईज. टिल देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.